गणपती बाप्पा खूप खुश आहेत आता सध्या, कारण त्यांना रोज जास्वंदाच्या फुलाचा हार भेटून राहिला आणि हार घातला की वेगळीच दिसते, छान दिसते. फुलं आहे भरपूर, तरी बरेच म्हणजे ज्या जाणारे येणारे आहे ते बरेच नेतात, तरी पण अजून पण झाडाला बरेच आहे, म्हणजे झाडाचे पूर्ण नाही तोडल्या जात, वर बरेच राहतात. आपण हे काहीच हे फुलं असे आहेत की उद्या आज संध्याकाळपर्यंत सुकून जातात आणि हार केला की तो छान दिसतो. पूजा अगोदर करून घेत असते मी आणि त्याच्यानंतर मग हार करत बसते, कारण या हारालाही जास्त काही वेळ नाही लागत, पण पूजा कंप्लीट झालेली असली की पटकन हार करायचा आणि त्याच्यानंतर सगळं होऊन जातं, छान दिसते पूजा केली की. आणि आता पावसाळ्यामध्ये फुलं उन्हाळ्यामध्ये पण असतात, असं नाही की नसतात. आता या फुलाचा जो आकार आहे, त्याच्यानंतर ह्या पाकळ्या आहे, पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये खूप फरक पडून जातो. अगदी असे छोटे छोटे फुलं होतात ते आणि लगेच सुकून जातात. आणि या दिवसामध्ये फुलं पण छान असतात आणि त्याच्यामुळे देवघर पण सुंदर दिसतं. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. कपडे वगैरे झाले आता. आणि एका ताईनं विचारलं होतं की लिलीची जी कलम आहे ती कशी करतात. तर जी पिवळी लिली आहे, पिवळ्या कलरचं फुलं आहे बघा हे, तर याला असं बी येतं. बस हे बी काढायचं असं आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं पुढच्या वर्षी. म्हणजे हे तर कायम राहतं, एकदा हे लावलं म्हणजे ते जातच नाही. उन्हाळ्यामध्ये याला पाणी नव्हतं, नुसती माती होती, तरी पण पावसाळ्यामध्ये आपोआप येऊन जातं. या लिलीसाठी हे बघा आता किती, जेवढे फुलं आले तेवढे त्याला बी येतं. पाऊस कमी आहे आणि हे उडीद आहे की मूग आहे, त्याला पण आता शेंगा यायला लागल्या. आणि कोथिंबीर लावली होती ती पण आता चांगली व्हायला लागली. काही पाऊस पडला त्याच्यावर की ती अशी खाली पडते आणि तेवढी जळून जाते, त्याच्यामुळे मग ती जास्त लावलेली होती. आणि बेल पण आता बऱ्यापैकी मोठा व्हायला लागला. आणि ही आहे पांढऱ्या कलरची लिली आणि हिच्यामध्ये आहे पिंक. तर याला काही अजून फुलं आलं नाही. ही मागच्या वर्षीच दिवाळीच्या नंतर लावली होती, तर त्याच्यामुळे याला काही फुलं नाही आले अजून. याला यायला लागली. तर याची कोणत्याही प्रकारचं बी नाही बघा याच्यावर, याचं बी नाही लागत. हे जे आहे
हे एक जर काढलं तर याच्या खाली आहे कांदा. आपला जो कांदा असतो खायचा, तर त्याचा आकार खूप मोठा असतो. याचा अगदी छोटासा एवढूसा कांदा असतो. तर तो कांदा काढायचा, म्हणजे हे एक काढायचं आणि लावायचं. एकाचे नंतर बरेच होतात. त्याला असं आता एक आहे तर तिथे आणखी आजूबाजूला पूर्ण येत जातात. तर ही पांढरी आहे, तर पांढरीला त्याच्यानंतर जी ही पिंक आहे, तर या पिंकला पण बी नाही येत, तर त्याचं पण कांदाच लावावा लागतो. असा ह्याच्या इथे कांदा आहे एक उपटलं की. आणि ही आहे परत मी पिवळी लावलेली आहे ह्याच्यामध्ये. तर ही दिवाळीच्या नंतर लावली, त्याच्यामुळे यावर्षी असं वाटतं की याला फुलं येतात की नाही काय माहिती. पुढच्या वर्षी येतील. ही पांढरी आणि पिवळीला याला यायला लागली फुलं. आणि हे असं आहे की एकदा लावलं की टेन्शन नाही. जिथे बी पडलं तिथे, आता या कुंडीमध्ये पण बी पडलं असेल त्याचं, इथे पण येतात, याच्यात पण आहे, सर्व याच्यात आहे ते. ज्याच्यामध्ये बी पडलं तिथे ते येऊन जातं बरोबर. बऱ्याच कुंड्यांमध्ये छान दिसतं पावसाळ्यामध्ये. श्रेयू, इकडे यायला लागली तू की तो छोटा टेबल आहे. म्हणजे कमळगट्ट्याची माळ पूर्ण तुकडे झाले त्याचे. असे मनी चांगली आहे, पण ते दोरा खराब झाला, तर त्याला व्हायचा आहे. आता मी ओवणार आहे. माझ्याकडे असं पूर्ण लाल धागा नाही आहे, हे आहे लाल धाग्यात ओवलेलं. लाल धागा आहे, पण पूर्ण लाल धागा नाही माझ्याकडे, त्याच्यामध्ये पिवळा पण आहे. याच्यामध्ये ओवते आता. हे जे मणी आहे हे पूर्ण, याला धाग्याला गाठ पण मारलेली आहे याच्या, हे पूर्ण काढून देणार. काही काही माळ खूप मोठी असते, ही छोटी आहे. दोरा व्यवस्थित आहे, पण जी सुई आहे, सुईचे छिद्र खूप बारीक आहे, त्याच्यामुळे हा दोरा त्याच्यामध्ये काही जाऊन नाही राहिला. मग शेवटी आता हा जो बारीक दोरा आहे हा टाकला सुईमध्ये, आणि या दोऱ्याला इथं तो बांधणार. आता याच्यातून जातं की नाही काय माहिती, पण कारण हा दोरी होणार आहे मग. पण हा दोरा व्यवस्थित आहे, पण सुईमुळे थोडंसं, आणि दुसरी जाड सुई आहे तर त्याच्यातून मागच्या याच्यातून मनी जात नाही. तर यातून जर गेलं तर फारच चांगलं. जात अगदी आरामशीर टाकावा लागणार आहे. आणि ते मनी झाल्यानंतर प्रत्येकाला गाठ मारलेली होती, तर इथे आपण पण गाठ मारू. प्रत्येक मनी झाले की गाठ आहे तिथे होती.
तो तर गेला पण याचा काही अंदाज नाही जायचा. जायला याला पण अगदी शेजारून गाठ होती त्या मण्यांना. अगदी हालत सुद्धा नव्हती असं थोडीशी. तशीच याला पण झाली बरोबर. आता कमळगट्ट्याची माळ मी ओवून राहिले, पण जर काही माझं चुकत असेल, समजा कोणाला जर माहीत असेल की कशा पद्धतीने ओवायला पाहिजे, तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्या पद्धतीने मी लगेच ही काढून त्या पद्धतीने ओवल्या जाईल. पण अगोदर जशी होती तशीच मी ही करून राहिले, आणि नेमकं मला पण माहिती नाही. नाहीतर मग कसं होतं की चुकीची माहिती इतरांपर्यंत नको पोचायला. तर मी ही व्हिडिओ काढणार नव्हते, पण मला पण म्हणजे जाणून घ्यायचं आहे की खऱ्या पद्धतीने या पद्धतीने ओवतात किंवा आणखीन काही पद्धत आहे. ती जर असेल तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता ही तर म्हणजे जशी अगोदर होती तशीच, फक्त जो लाल धागा होता तो पूर्ण लाल होता आणि मध्ये मध्ये पिवळा आहे. बाकी कुठेच काही फरक नाही दिसून राहिला. मोठी सुई पण घेतली होती मी, म्हटलं थोडंसं काम पडलं तर. त्याच्यामुळे असं जसं अगोदर होतं हे बघा, हे जसं अगोदर होतं तसंच होऊन राहिले. पण असं देवाचं काही करायचं म्हटलं थोडं कुठेतरी असं वाटतं की चुकीचं आपल्याकडून जायला नको समोर. बाकी तर समजा भाजीमध्ये याच्यामध्ये थोड्याफार चुका झाल्या तर आपण ते दुरुस्त करू शकतो, पण देवाच्या याच्यामध्ये नाही करता येत. तर त्याच्यामुळे कमेंटमध्ये सांगा मला नक्की की हीच पद्धत आहे का, किंवा माझं चुकलं तर नाही. हां, असं व्यवस्थित येऊन जातं. अगोदर खूप प्रयत्न केले मी हा धागा या सुईमध्ये घालण्यासाठी. मी बराच वेळ थांबले. एक तर चष्मा लागलेला आहे आता, आणि त्याच्यामुळे तसाही वेळ लागत होता आणि धागाही जात नव्हता. पण शेवटी मग असा धागा, या धाग्याला हा धागा बांधून घेतला, पक्की बांधलेला आहे. त्याच्यामुळे तो आता जाऊन तरी राहिला. परत आता इथे गाठ बांधून घेते. अगदी शेजारी. तशीच आता हे सर्व ओवून घेते मी. हे आता जेवढं होईल तेवढं ओवून घेते मी. पण लाईटही एवढी जाऊन राहिली आज की आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत 25 ते 30 वेळा गेली आणि चालू आहे तिचं. लाईट जर गेली मध्ये तर मग हे राहू देईन, पण लाईट जोपर्यंत आहे, जोपर्यंत दिसतं चांगलं, तोपर्यंत हे ओवून घेते. आणि ही माळ बरेच दिवस झाले तुटलेली होती, आणि ती एकदम मागे राहिली की राहूनच जाते. काही पटकन जातात, थोडेसे छिद्र मोठे आहेत, काहींनाच उशीर लागतो. जवळपास अर्धीच्या वर माळ ओवणं झाली आणि तो धागा आहे तोच तुटून गेला. इकडे काहीच धागा नाही राहिला आणि इथे गाठ पण आहे. त्याच्यामुळे आता हे ओवायला जागाच नाही. परत आता ही काढून परत दुसरी ओवायला लागणार. असं कधी कधी होतं आणि नंतर मग खूप कंटाळा येऊन जातो. जवळपास फक्त अगदी कमी मणी राहिले होते, धागाच तुटून गेला. आता परत होते. आता हा जो शेवटचा मणी आहे तो, हे जर डबल धागे केले तर 4 याच्यातून जाणं शक्यच नव्हतं. तर मग त्याच्यासाठी मी अगोदर अलीकडचा एक धागा आहे त्याच्यामध्ये घालून घेतला, आणि त्याच्यानंतर पलीकडच्या धाग्यात परत सुई ओवून तो धागा त्या धाग्याला बांधून, आणि त्याच्यानंतर मग सुई याच्यामधून टाकली की अगोदर 4 येत होते धागे समजा फोल्ड झाल्यानंतर, आता 3 येतात. तर 3 याच्यामधून जाऊ शकेन असं वाटत होतं मला, आणि गेली ती. त्याच्यानंतर या मण्यामधून ती टाकायची.
ओढतानाच फक्त आरामशीर ओढायचं. धागा जर तुटला तर तो एक तर मण्यामध्ये राहील किंवा मग बाहेरही येणार नाही, म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम येतील. तर धागा हा थोडा असा चांगला धागा घ्यायचा सुईमध्ये जो आहे तो, आणि ओढताना पण थोडा आरामशीर ओढायचा, तुटला नाही पाहिजे असं. त्याच्यानंतर हे जे आहे शेवटचं, तर या पद्धतीचा धागा काही माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे त्याचे जे बांधलेले धागे होते ते आल्हादी कट केले. आणि त्याच्यानंतर जसं ते अगोदरच्या माळीमध्ये बांधलेलं होतं त्याच पद्धतीने या माळीमध्ये पण बांधत आहे. तर 2 धागे अगोदर घेतले, ते बांधून घेतले. आणि हे सर्व जे धागे पडलेले आहे हे मी गाऊनवर याच्यासाठी जमा करून राहिले तिथे, की नंतर ते भरून एखाद्या झाडामध्ये टाकावे लागतील. कारण त्याची माळीमध्ये माळ जरी आहे तर माळीमधल्या धाग्याची सुद्धा आपण बऱ्याच, म्हणजे रोज माळीची पूजा होते, त्याच्यासोबत धाग्याची पण पूजा होते. आणि तो धागा पण इकडे तिकडे पडणं तोही चांगला नाही. तर त्याच्यामुळे ते पूर्ण धागे मी असे जमा केले आणि त्याच्यानंतर ते झाडामध्ये किंवा आपण जिथे निर्माल्य टाकतो तिथे टाकलं तरीही चालतं, फक्त त्याच्यावर पाय नको पडायला. तर हे व्यवस्थित असे अगोदर बांधून घेतलं. त्याच्यानंतर थोडासा असा गोंडा तयार होईल त्याचा, त्या पद्धतीने बांधलं. आणि त्याच्यानंतर शिल्लकचा हा धागा आहे हा कट केला. व्यवस्थित दिसायला लागलं होतं. तर ते खाली गाऊनवरचे थोडे झटकल्यानंतर धागे खाली पडले. ते अगोदर खाली नव्हते पडले, गाऊन झटकला मी तर ते पडले खाली. तर ते पूर्ण प्लेटीमध्ये परत भरून घेतले. तर ही कमळगट्ट्याची माळ कंप्लीट झाली. एक मणी राहिलेला होता, तर परत गाठ पडायला लागली होती. म्हटलं बस आता पूर्ण काढायला लागते. तोंडामध्ये थोडासा फोड आला जिबीला, तर बोलणं तोत्र घेऊन राहिलं. बरेच दिवस झाले काही आला नव्हता. आता चहा बंद केला तेव्हापासून आलाच नाही. पण आता कदाचित उन्हाळा झाला, पावसाळा, उष्णता थोडंसं कमी जास्त होतं, तर त्याच्यामुळे आलेलं आहे. थोडं तोत्र बोलणं यायला लागलं. तर माळ कंप्लीट झाली. हे जे आहे हे माझ्याकडे म्हणजे घरामध्ये या पद्धतीचे धागे नव्हते. उलन आहे, पण म्हटलं उलन कशाला लावायचं, जे आहे तेच हे चांगलं होतं, हेच लावून दिलं. आणि छोटी माळ आहे ही, काही खूप मोठी नाही. आता ही माळ ठेवते देवघरामध्ये आणि स्वयंपाकाची तयारी.